नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। तर लाडक्या बहिणींना आता सगळ्यांना माहितीच आहे की 9 तारखेला पूर्व संध्येला 6 वाजण्यापूर्वी लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे 1500 रुपये मिळणारच आहेत। आणि याच्याच बरोबर अजून एक नवीन माहिती लाडक्या बहिणींसाठी धक्कादायक ठरणार आहे। कागदपत्र पडताळणी याच्यामध्ये असणारी ई-केवायसी तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे पोर्टल आहे तर या ठिकाणी ई-केवायसी करण्यासाठीचा टॅब ओपन झालेला आहे। म्हणजेच आता त्या लिंकवरती क्लिक केला असता सध्या तरी लिंक बंद आहे, परंतु काही यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगितले जात आहे ई-केवायसी करा अन्यथा तुमचा हप्ता बंद होईल। तर लक्षात घ्या, फक्त हा टॅब उपलब्ध झालेला आहे। मंत्री आदित्य तटकरे किंवा शासनामार्फत अजून नोटीस आलेली नाहीये, त्यामुळे विना केवायसी करता येणारा जो जुलै महिन्याचा हप्ता आहे कोणत्याही प्रकारची केवायसी न करता ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळालेला आहे अशा लाडक्या बहिणींना हा हप्ता पुन्हा जमा होणार आहे। सध्या तरी जुलैचा हप्ता मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारची ई-केवायसी करणे बंधनकारक नाहीये आणि गरजेचं सुद्धा नसणार आहे। त्यामुळे ई-केवायसी जर झाली तर जुलै महिन्याचा हप्ते वितरण झाल्यानंतर पुढील काही दिवसांमध्ये ही ई-केवायसी सुरू होईल। तर ई-केवायसी कशी करायची, आवश्यक कागदपत्र कोणती, तर या संदर्भातला परिपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात येणार आहे। आणि याचबरोबर ही ई-केवायसी ज्या अपात्र बहिणी आहेत ज्या 26 लाखांमध्ये पात्र असून देखील अपात्र ठरवण्यात आलेले आहेत यांना देखील ही महत्त्वाची ई-केवायसी ठरणार आहे, कारण का कागदपत्रे अपलोड करून अशा लाडक्या बहिणी पुन्हा पात्र ठरवू शकतात। तर अशा प्रकारे सध्या तरी ई-केवायसी करण्याची गरज नाहीये, तशी शासनाची नोटीस आली नाहीये, फक्त पोर्टलवरती ती अपडेट आलेली आहे। जेव्हा लिंक ॲक्टिवेट होईल त्यावेळी परिपूर्ण शासनामार्फत तसं निवेदन दिलं जाईल, त्याची नोटीस येईल आणि त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना एकदा ई-केवायसी करावी लागणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ओवाळणी 9 तारखेला संध्याकाळपर्यंत होणार आहे। त्यानंतर ओवाळणी जमा झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल। त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।